यामिनी दळवी, एबीपी माझाच्या दिवाळी विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। क्वीन ऑफ ड्रेप्स अशी ज्यांची ओळख आहे त्या शायना एनसी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आल्यात साडी नेसण्याच्या नवनवीन आणि भन्नाट अशा काही स्टाईल्स। पारंपरिक भारतीय साडीबद्दल नव्या पिढीला देखील प्रेम वाटावं, आकर्षण वाटावं आणि भारताची ओळख असलेली हीच साडी आंतरराष्ट्रीय स्तरावरती गौरवली जावी यासाठी शायना एनसी सध्या प्रयत्नशील आहेत। या सगळ्याचाच एक भाग म्हणजे एबीपी माझाचा शृंगार साडीचा हा आमचा विशेष कार्यक्रम। बघूयात। नमस्कार, मी आहे शायना एनसी आणि तुम्हाला माहिती आहे की माझा ऑब्सेशन म्हणजे साडी। तर यात शायना एनसी खास दिवाळी निमित्त आपल्यासाठी घेऊन आल्यात साडी नेसण्याच्या युनिक स्टाईल्स। दिवाळीमध्ये सगळ्यांना पाहिजे की काय नवीन, ड्रेपिंग मध्ये नवीन, साडीमध्ये नवीन आणि ब्लाउज मध्ये नवीन। दिवाळी निमित्त आपल्या पारंपरिक साडीला आधुनिक टच कसा द्यायचा आणि तिचं सौंदर्य आणखी कसं फुलवायचं हेच आज शायना एनसी आपल्याला सांगणार आहेत। आणि त्यासाठी सोबत असणार आहे अभिनेत्री आणि मॉडेल दिशा जाधव। तर हे आहे एक फ्रेंच शिफॉन आणि तुम्ही बघितलं की खूप लोकांना माहिती आहे की साडीला वेस्टर्न लुक म्हणजे कॉकटेल गाऊनचं लुक कसं द्यायचं, तेच माझं हे प्रयत्न आहे। प्लीट्स नेहमीच आतमध्ये घेऊन हे झालं माझं पॅन्ट्सवरती, ट्राउझर्सवरती स्ट्रेच ब्लाउज सोबत साडी। आणि तुम्ही बघितलं तर खूपच इनोव्हेशन्स आहे। असंच एक साडी घेतलं आणि हातात असं लावलं तर हे रिंग लूप। ह्याच्यामध्ये खूपच इनोव्हेशन्स आहे। एक आहे डबल साडी, 12 यार्ड्स ऑफ फॅब्रिक म्हणजे दोन साडीला कसं कंबाईन करायचं। त्याच्यात एक जे स्टिफ मटेरियल आहे तर एक सॉफ्ट। हे आहे एक चंदेरी, दिशावरती एक एम्ब्रॉयडर्ड ब्लाउजच्या सोबत। हे चंदेरीच्या प्लीट फक्त साइड वरती घेतलं। नेहमीच लोक मला सांगतात की साडीला इनोव्हेशन्स तुम्ही कशा देतात। मला वाटते की हे 6 गज म्हणजे एक हे साडी नेसलं, हे हातात घेतलं तर हे झालं फर्स्ट साडी आणि त्यावरती एक छान ग्रीन शिफॉन फॉर अ कॉन्ट्रास्ट। हे इकडे साईडला लावलं and there you have it। म्हणजे हे आहे 2 साडी। आता दिशा टर्न करतील आणि तुम्ही बघा किती छान दिसते हे चंदेरी कंबाइंड विथ अ शिफॉन। तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु एक सुद्धा पिन नाही हे पूर्ण डबल साडीवरती। हे आहे एक चंदेरी आणि हे आहे एक शिफॉन त्याच्यावरती। आणि हे तुम्ही घरी बसून 2 साडीजला घेतलं, एक स्टिफ आणि एक सॉफ्ट असं नेसू शकतात।
खुशालीमध्ये लोकांना व्हेरिएशन पाहिजे आणि त्यासाठी एक घागरावरती एक साडी. दिशा म्हणून मॉडेल आहे आमच्या सोबत आणि मी त्यांच्यावरती तुम्हाला दाखवणार. या दिशा. तर हे आहे एक वेल्वेट घागरा. तुम्ही बघितलं, हे आहे माझं चंदेरी साडी. फक्त प्लीट्स जेव्हा तुम्ही घेतात नेहमीच हे बघायचंय की फॅब्रिक कोणता आहे. जे फुलतं तर त्यांना टेपर करा. हे एक गुजराती साडी सारखं, परंतु पदर जे आहे खूप लांब. आता तुम्हाला आणखीन व्हेरिएशन पाहिजे तर हे आहे एक शिफॉन, जे मी इकडे साईड वरती, कारण दिशा तुम्हाला काय वेटचे इश्यूज नाही, नक्कीच हे ड्रेप खूपच छान दिसणार. आणि पाठी आम्ही एक क्रॉस घेतला. जे आई नेहमीच साडी नेसायचं, परंतु उलटा. आणि लहानपासून मला हेच एक आहे मनात की मी कसं साडीला इनोव्हेटिव्ह ड्रेप देऊ. यू वॉन्ट बिलीव्ह, दीज आर ऑल इनोव्हेशन्स ऑफ द माइंड. मी कधी पण प्लॅनिंग नाही करते, लोकांना बघून मी सांगते की हे छान दिसेल की नाही. यंग जनरेशनला पाहिजे फ्युजन आणि त्यासाठी हे ड्रेप. हे आम्ही सेम शोल्डर वरती घेतलं आणि पदरला राऊंड घेऊन इकडे पिनअप करू शकतात, किंवा हातात घेतलं किंवा असं टाकेन. तर हे पण छान इंडो वेस्टर्न ड्रेप आहे. शायना यांना आपल्या पारंपरिक भारतीय साडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचंय. त्यासाठी गेली 35 वर्ष त्या अथक मेहनत घेत आहेत. जवळपास 35 वर्ष मी साडी ड्रेपिंग करते आणि मला वाटते की दर दिवशी एक छान नवीन ड्रेप, दर दिवशी एक नवीन स्टाईल. शायना यांची भारतीय साडीला जगभरात पोहोचवण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि साडीबद्दल नव्या पिढीतही आकर्षण निर्माण व्हावं, यासाठी त्या करत असलेल्या प्रयत्नांनाही यश मिळावं, याच एबीपी माझाच्या शुभेच्छा.